तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका खूपच जबरदस्त चालू आहे आणि त्याचबरोबर ती आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. आता यावेळी मधुभाऊंची ग्रँड एंट्री आपल्याला होताना दिसत आहे. मुळातच आतापर्यंत मधुभाऊंचा कुणी विषय काढला नसला तरी देखील सायली आणि अर्जुन मधुभाऊंची अपडेट घेतच आहेत आणि त्याच वेळेला मधुभाऊ बरे होत असतानाच त्यांना प्रियाचा सर्व काही नीच कारभार समजलेला आहे आणि समजल्यानंतर हीच योग्य वेळ आहे असं मधुभाऊंनी स्वतःला समजवत प्रियाची भांडेफोड करायचा मोठा निर्णय आता घेतलेला आहे. आता मधुभाऊंनी गोष्टी फक्त बोलल्या नाहीत तर पुराव्यासकट समोर आणलेल्या आहेत आणि आता इकडे सायलीच्या आयुष्यामध्ये आनंद परत आणलेला आहे आणि आतापर्यंत घरात सायलीला खरी तन्वी वागवलं आहे तेच कसं काय सत्य आहे, म्हणजे सायलीच खरी कशी तन्वी आहे आणि त्याचबरोबर पूर्णाजी एकदम बरी कशी काय झाली, हा सगळा नियतीचा अजब गजब खेळ सगळ्यांसमोर आलेला आहे. आपण पाहिलंय की सगळ्यांनी आता नाटक करायचं ठरवलं आहे आणि ठरवलं आहे की सगळ्यांनी काही झालं तरी सुद्धा आता सायली ही तन्वी नाहीये हे कुणीही बोलायचं नाहीये आणि सगळ्यांनी तिला तन्वी असं ट्रीट करायचं आहे. त्यामुळे प्रतिमा, कल्पना सगळेजण तिला तन्वी म्हणायला लागतात. पूर्णाजी आता पूर्णपणे खुश झालेली आहे. पूर्णाजी सांगायला लागते, तन्वी तू माझ्यासाठी एक छानपैकी अंगाई गा. अंगाई गाताना तू थोडीशी गडबडायची. यावरती सायली आता गडबडते आणि म्हणते आपल्याला कसं जमणार. मग आता त्यानंतर ती डोळे बंद करते आणि डोळे बंद करून देवाचं नाव घेते आणि अंगाई गायला सुरुवात करते. आणि अंगाई म्हणताना आता सायली बरोबर मामाचा वाडा चिरबंदी, या ठिकाणी मामाचा वाडा वरबंदी असं काहीतरी म्हणते आणि बरोबर त्याच ठिकाणी चुकते आणि आता सायलीपेक्षा जास्त धक्का आता तिकडे बाकी सर्वांना बसतो आणि पूर्णाजी म्हणते बघितलंस, मी तेच सांगते, प्रत्येक वेळेस तूच या वाक्यावरती चुकायचीस आणि इथे आलं की तू प्रत्येक वेळेस चुकायचीस. कसं काय बघ ना, नक्की गंमत काय. आता तिथे सायली विचार करते, मी आश्रमामध्ये असताना याच वाक्यावरती कसं काय चुकायचे. हा फक्त योगायोग असू शकत नाही, काहीतरी गडबड आहे, परंतु नक्की काय गडबड असेल. सायली विचार करते, नाही नाही आता मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंशी बोलून घेतलंच पाहिजे. आता सायलीलाच नाही तर तिथे कल्पना, प्रतिमा यांना देखील धक्का बसलेला आहे. कल्पना विचार करते, नियतीचा हा काय खेळ आहे, म्हणजे तन्वी ही या दोन ओळी बरोबर चुकीच्या म्हणायची हे सायलीला कसं काय माहिती आणि तिने हे कसं काय केलं. आम्हालाच या सगळं काही गोष्टी आठवत नाहीयेत, परंतु सायलीला ते बरोबर कसं काय आठवलं, नक्की काय आहे. आता तिथे कल्पना जरा धक्का बसलाय, पण तिथे कोणीच काही बोलत नसतं कारण पूर्णाजी समोर त्यांना काहीही बोलताच येत नसतं. पूर्णाई म्हणते, का ग काय झालं तन्वी. यावरती सायली म्हणते, काही नाही, खरं तर ज्यावेळी मी आश्रमात होते त्यावेळी देखील अशीच गाणी म्हणायचे. पूर्णाजी म्हणते, अगं त्यात काय, तू म्हणतच असशील. तू एक काम कर, तू मधुभाऊंची भेट घे, तू त्यांना घरी बोलव. आता पूर्णाजीला सगळं काही आठवत आहे, मधुभाऊ देखील आठवत असतात. पण हे चालू असताना सायली सांगते, अर्जुन सर आपण एक काम करूया का, आता जाऊया का मधुभाऊंना भेटायला. अर्जुन सांगतो, हो जाऊयात. या सगळ्या गडबडीमध्ये मी अपडेट घेत होतो मधुभाऊंच्या बद्दल. त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झालेली आहे. तुला सांगणार होतो परंतु आपल्या घरामध्ये हे काही चालू होतं ना, त्यामुळे मी काहीच बोललो नाही. पूर्णाजी म्हणते, चालू होतं, घरात नक्की काय चालू होतं. पूर्णाजीला काहीच माहीत नसतं. सायली म्हणते, नाही तुमची तब्येत जरा बरी नव्हती ना आणि त्यामुळे आम्ही जाणं टाळणं हे गरजेचं होतं असं सायली म्हणते. त्यावरती पूर्णाजी सांगते, काही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि तुम्ही मधुभाऊंची भेट घ्या. सायली म्हणते, हो मी आत्ताच्या आत्ता जाते आणि मधुभाऊंची भेट घेते. असं म्हटल्यावरती मग आत्ता सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी निघालेली आहे. इकडे मधुभाऊ देखील थोडेसे बरे झालेले आहेत, ते बऱ्यापैकी बरे झालेले आहेत, परंतु आता मधुभाऊ सायलीवरती खूपच चिडलेले आहेत. बाळा, तुला इतक्या दिवसात तुझ्या बाबाची आठवण झाली नाही का. यावरती सायली आणि अर्जुन सांगायला लागतात, मधुभाऊ अहो घरामध्ये खरं तर जे काही चाललं होतं ना, तो इतका महाभयंकर प्रकार होता ना, त्यामुळे काही कळालंच नाही. तुमची अपडेट मी घेत होतो. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, म्हणजे म्हणजे नक्की असं झालंय तरी काय. मग आता अर्जुन सर्व काही गोष्टी सांगायला लागतो आणि तो जशा जशा गोष्टी सांगत असतो मधुभाऊंना तर आता धक्काच बसलाय. तो म्हणत असतो, मधुभाऊ या सगळ्यामध्ये प्रिया किती खोटारडी आहे.
हे सगळं काही सायलीने आणि मी शोधून काढलेलं आहे. प्रिया तन्वी नाही हे देखील शोधून काढलं आहे. यावरती मधुभाऊ आता तिथे आश्चर्याने सांगतात की हो मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे? ते कसं काय? आणि ते कसं काय? मग तुम्ही आम्हाला बोलला का नाही? यावरती मधुभाऊ म्हणतात खरं तर हे सत्य मला त्यावेळीच समजलं होतं आणि सत्य समजल्यानंतर ते बाहेर पडू नये याच कारणासाठी माझ्यावरती हल्ला झाला होता आणि माझ्यावरती हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तर ती होती नागराज. आणि असं म्हटल्यावरती आता अर्जुन सायलीला धक्काच बसतो. यावरती मधुभाऊ म्हणतात घरी चला, मी तुम्हाला इथे काहीही सांगणार नाहीये आणि जे काही आहे ना ते सगळं काही मी घरच्यांच्या समोर सांगेन आणि मी आता काहीही बोलणार नाहीये. आता या सगळ्यामध्ये फक्त एकच गोष्ट नाही तर मला खूप काही गोष्टी माहीत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं सत्य म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे देखील माहीत आहे. आता तिथे सायली म्हणते मधुभाऊ खरंच मला माफ करावं. मी आता या सगळ्या प्रियाच्या प्रकरणामध्ये इतकं अडकून पडले ना की मला या सगळ्यामध्ये येणंच झालं नाही. आता अर्जुन सर अपडेट घेत होते पण मला खरंच लाज वाटते. यावरती मधुभाऊ म्हणतात अगं मी मुद्दा म्हटलो सावबाळा, तू इतका उगाच स्वतःला नादी लावून घेऊ नकोस. यावरती मधुभाऊ सांगतात तू आत्ताच्या आत्ता मला घरी घेऊन चला. आता तिकडे फायनली अर्जुन सायली मधुभाऊंना डिस्चार्ज घेऊन एकदाच घरी घेऊन आलेले आहेत आणि त्याच वेळी मधुभाऊ सायलीकडे असं काही पाहतायत आणि ते पाहिल्यावरती सायली म्हणायला लागते अहो मधुभाऊ काय झालं तुम्ही असं का पाहताय? म्हणजे आता माझं काही चुकलंय का? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात नाही ग बाळा, तुझं काही चुकलेलं नाहीये. चूक झाली आहे ती म्हणजे माझ्याकडून. नियतीने इतके दिवस तुझ्यापासून तुझं हक्काचं घर हिरावून घेतलेलं आहे. यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊ तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही बोला. यावरती मधुभाऊ म्हणतात आता तरी मी कोणालाच काही सांगणार नाहीये कारण काही झालं तरी मला आता भीती वाटते की मी आता काहीतरी बोलणार आणि माझ्यामुळे माझ्या सावबाळाला न्याय मिळण्याचं राहून जाईल आणि जे काही आहे ना ते सगळं आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या समोर सांगणार. मला फक्त घरी घेऊन चला असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका. आता तिथे सायली खूपच अस्वस्थ झालेली आहे आणि सायली अर्जुनला म्हणत असते मला खरे आईबाबा भेटतील याचा खरं तर आनंद होतो आहे. माझ्यासोबत जे काही घडलंय ना त्यामुळे मला याचं इतकं काही वाटत नाहीये. मला भीती वाटते की खरंच माझे आईबाबा असतील का? याच्या पुढेही माझी अशीच फसवणूक झाली तर खरंच अर्जुन सर मला काहीच कळत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तू विश्वास ठेव एके खरंच सर्व काही गोष्टी आपल्यासोबत चांगल्या झालेल्या आहेत ना मग यापुढे देखील आता सर्व काही योग्यच होईल. नियतीवरती विश्वास ठेव. आता इकडे मधुभाऊंकडे आल्यावरती मधुभाऊ सांगतायत मी कोणत्याही प्रकारे असं भाकीत करणार नाही की ज्याच्यामुळे तुला एकदा याला सामोरं जावं लागेल. मी सगळं काही आता पुराव्यासकट सांगणार आहे. यावरती सायली सांगते मधुभाऊ माझा तुमच्यावरती आणि अर्जुन सरावरती 100% विश्वास आहे. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मला कधीच कुठलीही चुकीची माहिती देणार नाही. आता मधुभाऊंना घरी पाहून सर्वांना स्वतःची लाज वाटत आहे. त्यांना वाटत असतं की आपण कुठेतरी मधुभाऊंची काळजी घ्यायला कमी पडलो आहोत. आता खरं सांगायचं तर तिथे कल्पना सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही आलात. सायली आत्ताच्या आता तू एक काम कर काय झालं तरी आता या सगळ्यामध्ये मधुभाऊ नाही का खोलीमध्ये घेऊन जा आणि त्यांना आराम करू देत. सायली आता मधुभाऊ नाही का बाजूच्या खोलीमध्ये आणते. ते मधुभाऊ जोपर्यंत तुम्ही ठीकठाक होत नाहीत तुम्हाला काही बोलण्याची काहीच गरज नाहीये. मधुभाऊ सांगतात नाही मला आत्ताच्या आत्ता तुझ्या घरच्यांसोबत बोलायचं आहे. आता इकडे मधुभाऊ उठलेले आहेत आणि उठून सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. आता मधुभाऊ जेव्हा उठतात ते टाइमपास न करता डायरेक्ट सगळ्यांसमोर जातात आणि म्हणतात पूर्णाई हीच आहे तुमची खरी तन्वी. आता हे ऐकल्यावरती अर्जुनला आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलाय. यावरती पूर्णाई सांगायला लागते अहो तुम्ही काय मला नवीन सांगताय? यावरती मधुभाऊ म्हणतात म्हणजे काय? यावरती पूर्णाई म्हणते मला माहिती आहे तेच काय तुम्ही मला डबल सांगताय. यावरती कल्पना म्हणते मधुभाऊ अहो काय बोलताय? तुम्हाला सायलीने सगळं काही सांगितलं का? यावरती मधुभाऊ म्हणतात नाही मी काही खोटं बोलत नाहीये. यावेळी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो ना तेव्हा माझ्यासोबत जे काही झालं ना तेच मी सांगतोय. मुळात मला तेव्हाच हे समजलं होतं की सायलीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी ज्या वेळेस बाहेर येत होतो
मी त्यावेळेस पाहिलं की मला नागराजने आत्ता मागून धरलं आणि मला मारलं. प्रतिमा म्हणते, काय यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, हो प्रतिमा वहिनी, आता खरं सांगायचं तर ही तुमची मुलगी आहे. ज्यावेळी मी फोटो पाहिले होते तेव्हा तेच फोटो घेऊन मी इकडे यायलो होतो. त्यावरती पूर्णाजी सांगायला लागते, हो मधुभाऊ, ज्यावेळेला तुम्हाला घेऊन जाण्यात आलं तेव्हा तुमच्या हातामध्ये तो फोटो होता. बरोबर बोलताय तुम्ही. यावरती मधुभाऊ सांगतात, हो, तो फोटो घेऊन सावबाळ आहे हे सांगण्यासाठी मी येत असताना नागराजने माझ्यावरती हल्ला केला. मधुभाऊ सांगतात, तो फोटो खरंच तन्वीचा आहे, म्हणजे आपल्या सायलीचा आहे आणि तो फोटो मी कधीच विसरू शकत नाही. आणि आता सायली हीच खरी तन्वी आहे हे आता मधुभाऊंनी खूप मोठा खुलासा केलेला आहे आणि मालिकेला एका अंतिम टप्प्यावरती आणून ठेवलेला आहे.